त्यांनी माझ्यावर डाव ठेवलेला कसला तरी. हम्म. हा, त्याला माहित नाही मीच टार्गेटेड होती, तो नेहमी मलाच बोलायचा. आता मी घराच्या बाहेर गेला, माहित नाही बिचारा आता टार्गेट शोधत असेल की कोण आहे आता नेक्स्ट. सागर कारंडेंना मी हेच सांगेन की हर मुद्द्यात घुसू नका, जिथे घुसायचे तिथेच घुसा. जे मराठी भाषा आहे, जी माझी पण भाषा आहे, पण मी इंग्लिश मिडियममधून शिकली आहे, तर एवढं माझं मी एवढी प्रो नाही आहे मराठीमध्ये त्या घरात, कारण तिथे खूप शुद्ध मराठी वापरत जात होते आणि ते लोक पण माझी मराठी शिकली. ती सोचता हे लोक माझी मराठी पिकअप करत होते, पण मला त्यांची मराठी काय कळ. रोशनला मी सांगेन की रडणं कमी करा, खूप इमोशनल ड्रामा केला, आता ते सिंपती आता कमी करा. आय थिंक ओमकार काफी दिसण्यात चांगला आहे, नो डाऊट. तन्वी बरोबर आणखीन लव्ह अँगल खेळला पाहिजे, लव्ह अँगल झाला तो अँगलच झाला पाहिजे की थोडे बेटर कंटेस्टंट्स पाठवा. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. बिग बॉस मराठीच्या घरातून सोनाली आता बाहेर आली आणि माझ्या सोबत आता ती आहे. हाय सोनाली, आपण पहिल्यांदा भेटतोय, खूप छान दिसतेस खरं तर. आता मला तुला विचारायचंय, सो एंटायर बिग बॉसचा प्रवास एका शब्दात सांगायचा असेल तर काय सांगशील? कसा होता संपूर्ण जर्नी तुझ्यासाठी? एकाच शब्दात? हा, म्हणजे एका शब्दात, एका वाक्यात, जे तुला आवडेल तसं. मी खूप एक्साइटेड होती, पण खूप डिफिकल्ट होता. बरं, तुझ्या बाबतीत बोलायचं झालं ना तर ऑडियन्स म्हणून मी सांगेन की तू अतिशय बिनधास्त होतीस, ऑनेस्ट होतीस. तू कुठलाही ठरवून ड्रामा करतेस असं आम्हाला वाटलं नाही. सॉल्टेड व्यक्तिमत्व होतं तुझं, एक पाहताना प्रेक्षक म्हणून आम्हाला वाटलं. आणि मला एक प्रश्न नेहमी पडला की तू इतकी चिल कशी काय राहू शकते? समोरची माणसं पोक करतायत तरी तू होत नाहीस आणि तू चिल आहेस. भाई, तुम्हाला करायचं ते करा. तर हे कुठून आलं तुझ्यामध्ये आणि तू ठरवून केलंस की कसं काय? आय थिंक हे मला लहानपणापासूनच आहे, कारण आम्ही 5 बहिणी आहे आणि सर्वातली लहान मीच आहे. तर जेव्हा तुमच्या घरात एवढी मोठी लोक असतात, तुम्ही ऑब्व्हियसली खूप साऱ्या गोष्टी शिकतात. आणि जेव्हा तुम्ही एक भांडण तंटे बघतात आणि डॅड पण पोलीसमध्ये आणि मॉम पण खूप स्ट्रिक्ट आहे, तर अशा बॅकग्राऊंडमध्ये जेव्हा आपण येतो ना, आपल्याला खूप शिकायला भेटते. आणि मी शोमध्ये पण बोलली आहे की मी माझे इमोशन्स थोडे मास्टर केले आहे. म्हणजे मला माहित आहे की काय घ्यायचं आहे, कशावर ट्रिगर व्हायचं आहे आणि कोण माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कोण नाही. तर हे सगळं मी शिकलं आहे आणि मला त्यांच्याचपासून फरक पडणार ज्यांच्यापासून मला फरक पाडून घ्यायचा आहे. तर मी ते मास्टर केलंय. म्हणजे तू तुझा रिमोट कंट्रोल समोरच्या हातात जाऊच देत नाही. ऑफकोर्स हा माझा इमोशनचा जो रिमोट आहे तो माझ्याच कंट्रोलमध्ये आहे. बरं, तू ठरवलंस तर तू कोणालाही पोक करू शकतेस आणि तू तसं केलंस सुद्धा घरात. जर तुला वाटलं की करायचं तर तुला काय वाटतं की जर अजून पुढे राहिली असतीस तर तू ठरवून कोणाला फार पिडलं असतंस? आय थिंक पोकिंग त्या घरात खूप इझी आहे, कारण हा कोणालाही ट्रिगर करू शकतो. कारण आय थिंक माझे प्रेझेन्सच लोकांना ट्रिगर करत होती. जेव्हा सुरुवातीला मी गेली, आय थिंक माझी प्रेझेन्सच खूप जणांना असं झालं की ही कोण आहे. आणि ते लोकांनी त्यांना माहित होतं की मी घरात येते, तर खूप जणांनी माझं थोडंसं रिसर्च केलेलं आणि त्यांना माहित होतं की मी हिंदी बिग बॉस पण केलं आणि मी त्याच्यात खूप चांगलं केलेलं. तर मला करणनी सांगितलेलं, जेव्हा मी तुझा इंस्टाग्राम बघितलेला आणि गुगल बघितला, तो बोला की सर्वात पहिला भांडण मला तुझ्याच बरोबर होणार होतं, हे निश्चित होतं, हे तो मला सांगितलेलं. नंतर आय थिंक सागर कारंडे, जेव्हा मी त्यांना एंट्रीच्या वेळेस भेटली, तर माझं हे कन्फ्युजन होतं की आम्ही त्या शॉर्टकटमधनं आलेलो आणि हे लॉंगकटमधनं होते. तर माझं एक कन्फ्युजन होतं की शॉर्टकटवाले वेगळे राहते, लॉंगकटवाले वेगळे राहते. तर मी त्यांना पहिल्यांदा विचारलेलं, तुम्ही कुठे राहणार? तर त्या लोकांनी खूप नेगेटिव्ह रीतीने घेतलेलं. त्यांना वाटलं की ही अशी का विचारते, आणि मग मी त्यांना एक्सप्लेन केलेलं. नंतर एकीने मला सांगितलेलं की पहिल्यांदा जेव्हा ती मला भेटली, मी म्हणजे आठवत नाही मला, म्हणजे तिला असं वाटलं की मी तिला बोलली, पण मी कॅमेरामध्ये बोलत होती की थोडे बेटर कंटेस्टंट्स पाठवा. मी हे कॅमेरामध्ये बोलत होती. सो आय थिंक माझी प्रेझेन्सच खूप जणांना अनकम्फर्टेबल केलेलं आणि ते ऑब्व्हियस होतं की मी काही बोलेन ते त्यांना ट्रिगर होणार आहे. तर तसं होतं, तर खूप इझी होतं पोक आणि ट्रिगर करणं. पण मला तो सीन, आता तू बोलत होतीस ना, मला तो एक प्रसंग खूप प्रकर्षाने आठवला की रुचिता बरोबर तुझं जे बाल्कनीत झालं होतं.
ते कसलं कमाल, म्हणजे तू ती एवढी ओरडून 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 हे करत आणि तू काम होतीस एका पॉइंट नंतर, आणि नंतर शेवटी तूच गेलीस तिला शांत केलंस की बाई एवढं नको करूस. तर तुझी ना ही क्वालिटी मला वाटतं की भाऊच्या धक्क्यावर पण त्याचं कौतुक झालं की यार किती भारी आहे की तू त्यावर पण तिला एक भांडण एका बाजूला आणि तुझी केअर एका बाजूला. तर तुझ्यातली ना ते नेचर पण बाहेर आलं कुठेतरी की मी अशी पण आहे आणि मी अशी पण आहे. तर तुला काय वाटतं की अजून कुठल्या तुझ्या शेड्स होत्या ज्या अजून दिसायला हव्या होत्या किंवा तुला दाखवायला आवडल्या असत्या, की तू सर्व दाखवलंस, तुला जसं हवं होतं तशा सगळ्या शेड्स दिसल्या? आय थिंक मी कुठल्या गेम प्लॅन बरोबर गेलीच नाही बाहेर. सॉरी, मी कुठल्या गेम प्लॅन घेऊन गेली नाही आतमध्ये. तर आय थिंक मी थोडंसं गेम नेहमी बघते. थोडी माझी सुरुवात असते आणि मी हळूहळू माझे कार्ड्स रिव्हील करते. मग ते लोकांना ते, कारण 3.5 महिन्याचा शो असतो, 100 दिवस प्लस आपण राहतो. तर ते हळू जेव्हा आपण दाखवतो ना, ते बरं असते. नाही की एकदाच सगळं दाखवणं आणि सगळ्यांना माहित आहे, अच्छा हा असा आहे, हा असा आहे, हा असा आहे. पण माझं ते वेगळं वेगळं रूप दिसत होतं. आणि आय थिंक शेड्स तर खूपच आहे, जे मला पण माहीत नसेल कदाचित. तर आय डोंट नो, जर प्रेक्षकांना आवडलं आणि ते वेगळे वेगळे माझे शेड्स दिसत होते, तर शेड्स तर खूप आहे मला तर वाटते. बरं, त्या घरामध्ये बरेच दिवस गेले, तर आता जेव्हा तू आहेस, बाहेर आली आहेस, या जगात आली आहेस, तेव्हा बऱ्याचशा गोष्टी असतील जसं रिकॉल होत असेल, काही काही वाक्य असतील किंवा काही स्टेटमेंट, काही म्हणतो ना आपण की कोणीतरी बोललेलं काहीतरी मनाला लागून गेलेलं असेल, तर तसं काही तुझ्या बाबतीत झालंय की हे मी काही झाले तरी माझ्याने विसरता येत नाही की या व्यक्तीचं हे वाक्य किंवा हा प्रसंग माझ्याने जातच नाही डोक्यातनं, की तू प्रॅक्टिकल आहेस की जो हो गया हो गया, आता मी आय थिंक लोकांना माझ्या काहीतरी गोष्टी लक्षात राहिल्या असेल. मला तर कोणाच्या काही एवढ्या गोष्टी लक्षात नाही राहिल्या. कारण 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 सुरुवातीला जेव्हा आपण कोणाला भेटतो, आपल्याला कळण्यात येतं की कसं काय आहे, कोणाचा गेम काय आहे. आणि जेव्हा आपण एकदा करून येतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की कोण कसा आहे, कसा गेम खेळायचा आहे. तर सर्व लोक खूप गेम स्टडी करून आलाय. आणि मला असं वाटलं की मी आय विल गो विथ द फ्लो, आणि ज्याचा जसा गेम आहे मी तसं रिॲक्ट करीन. तर जे जशी होती मी त्यांच्याबरोबर तशी होती. आणि आय थिंक एक मराठी मी शिकली त्या घरात, कारण तिथे खूप शुद्ध मराठी वापरत जात होते. आणि ते तंतोतन आणि असे काही शब्द तिथे खूप फेमस झाले. हो. तर ते मी शिकली, ते माझ्या लक्षात आहे. कारण इतक्या वेळा ते वापरलं गेलं आणि मला सुरुवातीला कळलं पण नाही आणि मला ते जमलं पण नाही. पण आता मी तो शब्द शिकली आहे. आणि खूप सारे जे मराठी भाषा आहे, जी माझी पण भाषा आहे, पण मी इंग्लिश मिडियममधनं शिकली आहे. तर एवढं मी एवढी प्रो नाही आहे मराठीमध्ये. पण हां, मी मराठी शिकलाय. म्हणजे खूप सारे वर्ड्स आता लक्षात राहिले. आणि ते लोकं पण माझी मराठी शिकली. ते लोक असे बोलायचे. आय थिंक मी एकदा बोलवती एकाच्या, दुसऱ्याची, तिसऱ्याची, तर ते मला इमिटेट करत होते. तर आय थिंक त्यांना माझी आता मराठी येते. आणि ते सुद्धा मी तसं सोचत नाही, हे मी मी विशालच्या सोचत नाही. हे पण विशालच्या तोंडी आलं किंवा त्याच्यानंतर पुन्हा तन्वीकडे पण ते आलेलं हा, तुझ्या ते बोलण्यात. सोचत हे लोक माझी मराठी पिकअप करत होते. पण मला त्यांची मराठी काय म्हणजे मी लक्षात ठेवत होती पण बोलता येत नव्हती, फ्लुएंट नव्हती. पण हा, मला आता काही वर्ड्स लक्षात आहे. बरं, आता हे विचारायला आवडेल की तू ना खूप राईट सल्ला देणारी वाटलीस त्या घरामध्ये. तू विशालला खूप करेक्ट सल्ला दिलेलास, इफ आय एम नॉट रॉंग, की बाबा तू त्या गुहेमध्ये तिकडेच बसून असतोस, जरा तू इथे बाहेर ये, किचन मध्ये कधी येणार तू बाहेर. म्हणजे तुला सरळ सरळ सांगितलं, जे आम्हाला बाहेर दिसतंय ते तुला घरात बसूनच कळलं होतं की भाई तू वेगवेगळ्या स्पॉटवर बसून एकाच ठिकाणी दिसतोयस. तर तसं जर तुला आता संधी मिळाली तर कोणाला काय सल्ला द्यायला आवडेल की भाई तू हे कर किंवा असं वागलं पाहिजे, कारण की तुला घरात बसूनच प्रेडिक्ट केलंयस यार तू की कसं आम्हाला बाहेर दिसतंय. आय थिंक त्या घरात मी सगळ्या ठिकाणी बसायची आणि मी सगळ्यांची बोलायची. तर तेच लोक कन्फ्यूज होते की मी एक्झॅक्टली कुठल्या ग्रुपमध्ये आहे. पण मी कुठल्याही ग्रुपमध्ये नव्हती. मी सगळ्यांबरोबर माझा इंडिव्हिज्युअल रॅपो होता. आणि जर तुम्ही सर्वांची बोलणार नाही, बसणार नाही, चालणार नाही, तर कसं कळणार. तर प्रॉब्लेम काय आहे त्या घरात, तुम्ही केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी प्रॉब्लेम, हे केलं तरी प्रॉब्लेम, ते केलं तरी प्रॉब्लेम. तर त्यांना ते पाहिजे होतं की क्लॅरिटी माझी कुठे आहे, मी कुठल्या ग्रुपमध्ये आहे, मी इथे पण बसते. तर ते सर्वांना खूप कन्फ्युजन होतं. पण आय थिंक एका ग्रुपमध्ये म्हणजे आपल्यावर आहे. मला तर कुठल्या ग्रुपमध्ये राहायचं नाहीये, कारण मी स्वतः एक लीडर आहे आणि मी स्वतः लीड करते. आणि मला स्वतःला माहित नाही मी कशी आहे आणि मी काय
म्हणजे मी स्वतःबद्दल प्रेडिक्ट नाही करू शकत की मी काय पुढच्या वेळेला काय काय करणार आहे. करशील. तर कोण मला लीड करेन किंवा मी कोणाला फॉलो करेन हे कधी होणार नाही. तर इंडिव्हिज्युअली मी सगळ्यांबरोबर बसत होती, बोलत होती. आणि जर मला कसं काय वाटलं, जसं विशाल त्या एकाच त्या एकाच कॉर्नरमध्ये बसायचं आणि मी त्याला सांगितलं, जरा कधी तू घरात ये, किचनमध्ये बघ, बेडरूममध्ये बघ, तू तिथेच राहणार आहे तर कसं कोणाला कळणार की तू काय करत आहे. आणि ते लोक मला विचारतात की विशाल काय करतो, तो काय बोलतो, तू आमच्या गोष्टी त्याला सांगते, त्याच्या गोष्टी आम्हाला सांगते. पण मी इथल्या तिथल्या काही करायची नाही. आणि मी तेव्हा त्याला सांगितलेलं की तू घरात ये, थोडं किचनमध्ये बघ, थोडं काम कर. करेक्ट. किचनचं पण. आणि एकदा मी त्याला किचनमध्ये आणलेलं पण बटाटे हम्म. कापायला. हा, मी हा. त्याला आणलेलं. आणि मला हे सांगायचं सगळ्यांना काय सल्ले देऊ, जर द्यायचं असेल तर ॲज काय इफ कोण घेणार आहे, ॲज इफ कोणाला फरक पडणार आहे. नाही, पण एक प्रेक्षकांना पाहताना एक वाटेल यार की ही बरोबर बोलते आणि हिने बरोबर निशाणा लावलाय. कारण की आता तू आमच्यासारखं सगळे एपिसोड पाहिले नसणार, पण तरी तू फार स्मार्ट आहेस की तुला घरात राहून अंदाज येत आहेत. तर एखाद दुसऱ्या व्यक्तीला जर तुम्ही मला द्यायचं नावं असेल, सांगा ना, मी त्यांना सल्ले देईन. तन्वीला द्यायचं असेल तर आय थिंक तन्वीला माझा काही सल्ला द्यायचा नाहीये. ती ऑलरेडी खूप सल्ले घेऊन आलाय आणि तिने खूप स्टडी केलाय, ती जे आपल्याला दिसते. आणि ओमकार, ज्याचं आणि तुझं आडनाव सेम आहे. आय थिंक ओमकार काफी दिसण्यात चांगला आहे, नो डाऊट. आणि त्याचा सल्ला हेच आहे की त्याचा फर्स्ट टाइम आहे ऑन स्टेज, तर तो पण शिकत आहे. आणि मी त्याला सांगितलं जाताना की तू राहा आणि तू गेम खेळ, तुला कळेल, तुला ही चांगली संधी भेटलाय, मेक द मोस्ट ऑफ इट. भलेही काय असो, करो नसो, पण ह्याच्या नंतर, शोच्या नंतर जेव्हा तू बाहेर निघेल ना, तुला खूप अपॉर्च्युनिटीज भेटेल, तर तू चांगलं कर शोमध्ये. राकेश दादा. राकेश दादा खूप चहा बनवतात. हो. आणि लास्ट टाइम जो चहा बनवलेला तो फाटलेला, आई ग. दूधच फाटला गेलेला. तर मी त्याला सांगेन जरा चहा कमी बनवा. आणि ते लोक, मला वाटतं राकेश तिसरूंदा आलाय बिग बॉस मध्ये. मे बी. हा, तिसरूंदा आलाय. राकेश येताना, राकेश आय थिंक पुण्याला राहतो ना, मला वाटतं जेव्हा बॉम्बेला येतो तो मला वाटतं बिग बॉस मध्येच सरळ राहायला येतो, कारण त्यांनी येताना 10 बॉक्सेस आणलेले राहण्यासाठी. हो, त्याचे 10 बॉक्सेसचे कपडे होते आणि माझी फक्त एक बॅग होती आणि त्याचे 2 बॅग्स पण होते, तर 12 बॉक्सेस. तो मला वाटते बिग बॉस त्याच हिशोबाने येतो. बरं, रुचिता जामदार. रुचितासाठी मी हेच सांगेन की मुलगी चांगली आहे, फक्त तीच सांगते की ती खूप ओव्हर इमोशनल आहे, ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, ओव्हर हे आहे. तर तिला सांगायचं की ओव्हर शब्द काढ आणि बाकीचे शब्द राहा. हा. ओके, सागर दादा. सागर कारंडेंना मी हेच सांगेन की हर मुद्द्यात घुसू नका, जिथे घुसायचे तिथेच घुसा आणि आवाज थोडा कमी आणि टोन आणि अग्रेशन कमी. बाकी ते खूप चांगले आहे, खूप चांगले कलाकार पण आहे आणि खूप एंटरटेनिंग आहे. प्रभू. प्रभूला मी सांगेन की तू जसा आहे तसाच राहा. तू परफेक्ट खेळत आहे, परफेक्ट जात आहे आणि तुला लोक तसेच पसंत करत आहे. अनुश्री माने. अनुश्री मानेला मी सांगेन आणखीन चोऱ्या कर. अरे ऐक, काय माहिती आणखीन आता चोऱ्या. हा? काय माहिती आता काय ते चोराचं हा, नाव पण तर पडलंय. अनुश्रीने एक्सेप्ट केलंय की ती हा. करते चोऱ्या आणि ती अगोदर पण करत होती, तर आणखीन करा, आता घरच लुटून टाका. आणि रोशन दादा. रोशनला मी सांगेन की रडणं कमी करा. खूप इमोशनल ड्रामा केला, आता ते सिंपती आता कमी करा. आणि त्यांनी माझ्यावर डाव ठेवलेला कसला तरी. हा, त्याला माहित नाही मीच टार्गेटेड होती, तो नेहमी मलाच बोलायचा. आता मी घराच्या बाहेर गेला, माहित ना बिचारा आता टार्गेट शोधत असेल की कोण आहे आता नेक्स्ट. ऍक्च्युली त्याचा कंटेंट कमी झाला. ओके. दिव्या. दिव्या आय थिंक खूप लेंदी स्पीच देते. आय थिंक शी शुड कट इट शॉर्ट. बाकी ती खूप चांगली आहे आणि ती खूप नॉलेजेबल आहे, इंटरेस्टिंग आहे. ओके. करण. करण खूप अॅनलाइज करतो, खूप डिकोड करतो आणि लगे रो. आणि आणखीन अॅनलाइज करा, आणखीन डिकोड करा आणि मग कोड पण करा. ओके. आपला हा आयुष. आयुषने आणखीन त्याचा टॅलेंट दाखवला पाहिजे. तो खूप टॅलेंटेड आहे आणि तन्वी बरोबर आणखीन लव्ह अँगल खेळला पाहिजे. लव्ह अँगल झाला, तो अँगलच झाला पाहिजे आणि नॉट जस्ट फ्रेंडशिप बट मोर देन दॅट. ओके. आणि प्राजक्ता. चला घरी मार पडणार आहे आयुषला. प्राजक्ता शुक्रेबद्दल काय म्हणाला?
तू तर गेले प्राजक्ता सगळे खूप शौकीन आहे खाण्याची, हा एकदम खाते पिते घरची. ओके आणि ते खायला आवडते. चला तर जाता जाता लास्ट कोणाचं तोंड पाहायला आवडेल आणि कोणाला म्हणतात ना की टाटा बाय बाय. आय थिंक मी हेच सांगेन की मला शो मध्ये जेवढेही लोक भेटले ते खूप चांगले आहे. मला ते सर्व खूप आवडले. मी त्यांच्याकडनं काही ना काही शिकलीच आहे. ते खूप टॅलेंटेड आहे, खूप चांगले आहे, खूप कल्चर्ड आहे आणि त्यांच्याबरोबर राहून मला मजाच आली. तर मी खूप आनंदाने बाहेर आलाय आणि सर्व एकदम चांगला गेम खेळा आणि एन्जॉय करा. थँक्यू सो मच.